विद्यार्थी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली। राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मुहूर्त सापडलाय। 6 जुलै 2024 ला पूर्व परीक्षा असेल। वार असेल शनिवार। बऱ्याचशा वेळा रविवारच्या दिवशी एक्झाम असायची, यावेळी सॅटर्डेला एक्झाम असेल। अधिक महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनल वरती आपण बघत होतो की पदसंख्या वाढली जाईल 100%। ते त्यामध्ये की आपण म्हणू पदसंख्या वाढली आहे, 431 पद झाली आहे, 431। आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा होईपर्यंत आणखी पद वाढतील। या जाहिरातीमध्ये डीवायएसपी आणि तहसीलदार याशिवाय नायब तहसीलदार ही पद दिसत नाहीये, मात्र अपेक्षा करू की पुढे ही पद वाढतील। आता कोणती पद आहे त्यावरती आपण बघू। बघा, साधारणतः बघा की उपजिल्हाधिकारी एकूण 7 पद आहेत। सहाय्यक राज्यकर आयुक्त गट एकूण 116 पद आहेत। गट विकास अधिकारी गटची एकूण 52 पद आहेत। सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट एकूण 43 पद आहेत। सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गट एकूण 3 पद आहेत। उद्योग उपसंचालक गटची एकूण 7 पद आहेत। सहाय्यक कामगार आयुक्त गट एकूण 2 पद आहेत। सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट एकूण 1 पद आहेत। मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब ची एकूण 19 पद आहेत। सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब ची एकूण 25 पद आहेत। सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण 1 पद आहे। उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण 5 पद आहेत। कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब एकूण 7 पद आहेत। सरकारी कामगार अधिकारी गट ब एकूण 4 पद आहेत। सहाय्यक प्रकल्प अधिकारी ऑब्लिक सांख्यिकी अधिकारी ऑब्लिक प्रशासकीय अधिकारी ऑब्लिक संशोधन अधिकारी ऑब्लिक गृह प्रमुख ऑब्लिक प्रबंधक गट ब ची एकूण 4 पद आहेत। उद्योग अधिकारी गट ब एकूण 7 पद आहेत। सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास आयुक्तालय गट ब एकूण 52 पद आहेत। निरीक्षण अधिकारी गट ब एकूण 76 पद आहे। म्हणजे साधारणतः अशी एकूण 431 पदांची जाहिरात आहे आणि जागा आणखी वाढतील पुढे राज्यसेवा मेन्स होईपर्यंत, अशी आपण अपेक्षा करू। थँक्यू सो मच।